22 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारासची ही घटना आहे. हे दृश्य चित्रकूटमधील देवंगना या घनदाट जंगल आणि डोंगराळ भाग असलेल्या परिसरातील आहे. तिथे डोंगराच्या उतारावर सुमारे 17 वर्षाचा एक मुलगा आणि 20 वर्षाची एक तरुणी बसले होते. ते एकमेकांचे फोटो काढण्यात आणि रील्स बनवण्यात मग्न होते. कधी गाण्यांवर लिप सिंक करत तर कधी अभिनय करत. ते एकत्र खूप छान वेळ घालवत होते आणि पुढे काय घडणार आहे याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. अचानक तिथे 3 पुरुष आले. त्यांनी त्या दोघांना लगेचच ओरडायला आणि सुनवायला सुरुवात केली. परवानगीशिवाय तिथे का बसला आहात अशी विचार न करत त्यांनी त्यांची नावेही विचारली. त्या मुलामुलींनी आपली नावे सांगताच त्या पुरुषांनी त्यांच्या दिशेने पावले उचलली आणि त्यांना सुनावणे चालू ठेवले. स्वतःला वन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी ठणकावून सांगितले की परवानगीशिवाय तिथे कोणालाही येण्याची मुभा नाही. जेव्हा त्या मुलाने सर मी निघतोय असे म्हणून आपल्या मैत्रिणीला सोबत नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या कानशिलीत लीट लावण्यात आली. गालावर हात ठेवून तो तिथेच शांत उभा राहिला. त्याच वेळी त्याला बजावण्यात आले की जर त्याने जास्त हुशारकी दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम वाईट होतील. त्या मुलाला पकडून दुसऱ्या ठिकाणी ओढत नेले जाते. त्याचे हातपाय बांधले जातात आणि त्याला जमिनीवर पाडले जाते. जेव्हा तो प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला बेल्टने मारहाण केली जाते. तो रडतो आणि विनवणी करतो. दरम्यान ती मुलगी मध्ये पडण्याचा प्रयत्न करते पण ते लगेच तिच्याकडे वळतात. ते तिला शहाणपणा न करण्याचा इशारा देतात आणि धमकी देतात की जर तिने हुशारी दाखवली किंवा ओरडण्याचा प्रयत्न केला तर तिला आणि त्या मुलालाही कड्यावरून खाली ढकलून दिले जाईल. जे काही घडले त्याचा तीच जबाबदार असेल असे तिला सांगण्यात आले. प्रचंड घाबरलेली आणि हादरलेली ती मुलगी रडू लागते, विनवणी करते. त्यांना सोडून देण्याची आर्त विनंती करत ती त्यांच्या पाया पडते. तिच्या मनापासून केलेल्या विनंतीचा काहीही उपयोग होत नाही. तो तरुण तिचा प्रियकर असतो आणि ती तरुणी त्याची प्रेयसी असते. तिच्या प्रियकराच्या समोरच त्या नराधमांनी त्या तरुणीचे कपडे एक एक करून उतरवायला सुरुवात केली. तो तरुण रडत होता आणि आर्ततेने विनवणी करत होता पण त्याच्या विनवण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्या तिन्ही गुन्हेगारांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आपण कधीच पकडले जाणार नाही या भ्रमात त्यांनी हे कृत्य केले होते. परंतु पोलिसांनी एक अचूक सापळा रचला आणि त्या तिन्ही नराधमांना पकडण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. जेव्हा वर्तमानपत्रातून या घटनेचा तपशील समोर आला तेव्हा त्या गुन्हेगारांची क्रूरता पाहून लोकांचा विश्वासच बसेना. नमस्कार मित्रांनो, मी सचिन पोपे आणि तुम्ही पाहत आहात सचिन पोपे क्राईम टॉक्स. मी तुम्हाला जी सत्यकथा सांगणार आहे ती उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील आहे. ही घटना चित्रकूटमधील रामघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या भागातील एक मुलगा जो 9वीत शिकत होता त्याची ओळख मध्य प्रदेशातील शेजारच्या सतन जिल्ह्यातील नायागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका मुलीशी झाली. ती मुलगी तिथे 10वीत शिकत होती. त्या दोघांचीही इंस्टाग्रामवर खाती झाली होती आणि एकमेकांच्या रील्स पाहिल्यानंतर त्यांची लवकरच ओळख झाली. हे सर्व अगदी नकळत घडत जाते. ते एकमेकांच्या रील्स लाईक करतात आणि अधूनमधून त्यावर कमेंट्सही करतात. या संवादातून त्यांची मैत्री हळूहळू अधिक घट्ट होत जाते. प्रत्यक्ष कधीच भेट न होऊनही 2 वर्षाच्या काळात त्यांचे नाते अधिक दृढ होते. अखेरीस ती मुलगी 10वीची परीक्षा उत्तीर्ण होते आणि तो मुलगा 9वीतून 10वीत जातो. त्यानंतर मला डॉक्टर व्हायचे आहे आणि त्यासाठी नीट परीक्षेची तयारी करायची आहे असे आपल्या वडिलांना सांगून ती मुलगी राजस्थानमधील कोटा येथे जाते. तिचे वडील तिला धीर देत म्हणतात, काळजी कशाला करतेस बाळा, तुझ्या तयारीसाठी मदत करायला मी स्वतः तुझ्यासोबत कोटाला येईन. ते तिथे आपल्या मुलीसोबतच राहतात. दरम्यान तो मुलगा 11वीत प्रवेश घेतो. त्यांचे बोलणे मात्र नियमितपणे आणि सहजतेने सुरूच राहते. त्या मुलाचा परिसर सुंदर जंगले आणि टेकड्यांसाठी प्रसिद्ध असल्याने तिथे भेट देण्याची इच्छा त्या मुलीच्या मनात असते. त्याला जसे वाटते तसे तिलाही तिथे जाऊन रील्स बनवायच्या आणि फोटो काढायचे असतात. आणि मग ती तारीख येते 22 जुलै 2026. दुपारची साधारण 1 वाजण्याची वेळ असते.
ती तिच्या घरच्यांना सांगते की ती एका मैत्रिणीला भेटायला जात आहे आणि संध्याकाळपर्यंत परत येईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्या मुलीने तिच्या घरच्यांना भेटण्यासाठी राजस्थानच्या कोटा येथून सुट्टी घेतली होती आणि तिने तिच्या मैत्रिणीला भेटायचे ठरवले. दुपारी साधारण 1 वाजता ती चित्रकूटच्या रामघाट परिसरात पोहोचते. तिचा मित्र, जो साधारण 17 वर्षाचा आहे आणि मुलीचे वय साधारण 20 वर्ष आहे, बाईक उचलतो. बाईक घेतल्यानंतर ते थेट विमानतळाच्या मागे असलेल्या देवंगना व्हॅली नावाच्या भागाकडे जातात, जे देवंगना खोऱ्यातील एक सुंदर जंगल आहे. तिथले दृश्य खरोखरच मनमोहक आहे. तो 17 वर्षाचा मित्र आपल्या मैत्रिणीला थेट त्याच ठिकाणी देवंगना व्हॅलीमध्ये घेऊन जातो. तिथे पोहोचल्यावर ते बाईक थोड्या अंतरावर पार्क करतात. पार्क केल्यानंतर ते थेट डोंगरावर पोहोचतात आणि डोंगरावर पोहोचल्यावर ते एकमेकांचे फोटो काढत होते, व्हिडिओ बनवत होते, बोलत होते. त्यांची मैत्री 2 वर्षापूर्वीपासूनची होती. ते इंस्टाग्रामवर भेटले होते आणि ते एकमेकांना पहिल्यांदाच भेटत होते. भेटताना ते खूप आनंदी होते. पण तेवढ्यात दुसरी एक बाईक येते आणि त्या बाईकवर 3 लोक बसलेले असतात. ते तिघेही टेकडीवर बसलेल्या त्या मुलीकडे पाहतात आणि त्या मुलीला पाहताच ते आपली बाईक कुठेतरी दूर पार्क करतात आणि पायी टेकडीवर पोहोचतात. तिथे पोहोचतात त्याने त्या मुलाला आणि मुलीला ओरडायला सुरुवात केली. आपण वन विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी असल्याचे सांगत त्यांनी त्या जोडप्याला विचारले की परवानगीशिवाय तिथे बसण्याचे धाडस त्यांनी कसे केले. तरुण वयाचे असल्याने ते दोघेही घाबरले आणि धास्तावले. त्यांना अशा नियमांची किंवा कायद्यांची काहीच कल्पना नव्हती. मुलाने तिथून निघण्याचा प्रयत्न करतात त्याला कोणत्याही कारणाशिवाय निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. त्याला वारंवार मारल्यानंतर त्या माणसाने त्याला खाली बसवले, त्याचे हातपाय बांधले आणि त्यांच्या गटातील एकाला, त्या तिघांपैकी एकाला, त्याच्यावर पहारा देण्यासाठी तिथेच ठेवले. दरम्यान इतर दोघे मुलीकडे गेले आणि तिची छेडछाड करू लागले. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच त्याने तिला तिथून खाली ढकलून देण्याची धमकी दिली. खाली पडल्यास ती वाचणार नाही आणि तिचा प्रियकरही मारला जाईल अशी चेतावणी त्याने तिला दिली. हे ऐकून ती मुलगी आणि तो मुलगा दोघेही रडू लागले आणि आर्ततेने विनवणी करू लागले. पण त्यांच्या विनवण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्या तिन्ही पुरुषांनी आलीपालीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या संपूर्ण अमानवीय प्रकारादरम्यान ती सतत रडत होती आणि दयेची याचना करत होती. अखेरीस तो गुन्हा केल्यानंतर पहाटे 4:45च्या सुमारास ते शांतपणे आणि निवांतपणे तिथून निघून गेले. जाताना त्यांनी त्या जोडप्याला या घटनेबद्दल कोणाकडेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. जर ही बाब उघड झाली आणि ते पुन्हा कधी भेटले तर त्याचे परिणाम अकल्पनीय असतील अशी चेतावणी त्यांनी दिली. दरम्यान तो मुलगा तिथेच बांधलेला आणि असहाय्य अवस्थेत पडून होता. एका युक्तीचा वापर करून त्या मुलाने स्वतःची बंधने सोडून घेतली. त्याच वेळी ती मुलगी तिथे विवस्त्र आणि अर्धवट शुद्धीवर असलेल्या अवस्थेत पडली होती. ती हुंदके देत रडत होती आणि विनवणी करत होती. त्या तिघांनी तिच्यावर केलेल्या त्या नीच आणि घृणास्पद कृत्यामुळे तिला झालेल्या मानसिक आघाताची तीव्रता कल्पनेपलीकडेची होती. स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर तो मुलगा तिच्याजवळ गेला. त्याने तिला कपडे घातले. त्यानंतर त्याने सर्वप्रथम आपला मोबाईल फोन काढून 112 क्रमांकावर पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कॉल लागला नाही. डोंगरावर नेटवर्क नसल्यामुळे कॉल होऊ शकला नाही. म्हणून त्याने त्या तरुणीला खालील भागात आणले आणि तिथे पोहोचल्यावर 112 क्रमांकावर संपर्क साधण्यात यशस्वी झाला. त्याने घडलेल्या घटनेचा संपूर्ण तपशील आणि त्यांचे ठिकाण चित्रकूट विमानतळाच्या मागे सांगितले आणि पोलिसांना त्वरित येण्याची विनंती केली. ही माहिती मिळताच केवळ 112 PRV पोलीस प्रतिसाद वाहन पथकच नाही तर बहिलपुरवा पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर SHO देखील घटनास्थळी दाखल झाले. त्या तरुणीला ते त्वरित रुग्णालयात नेण्यात आले आणि उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पोलीस विभागात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक, SP शहर आणि सर्कल ऑफिसर CO शहर हे सर्वजण घटनास्थळी पोहोचले. ही बातमी वेगानं पसरल्यामुळे DIG आणि ADG यांसारखी वरिष्ठ अधिकारी तसेच पत्रकारही तिथे येऊ लागले. त्यानंतर या घटनेची बातमी सर्व वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झाली. तरीही सर्वात मोठा प्रश्न कायम होता, नेमका हा गुन्हा कोणी केला होता. त्या तरुणीने दिलेल्या माहितीच्या आणि तिच्या लेखी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते, गुन्हेगारांना पकडायचे कसे. घटनास्थळाच्या 3 किलोमीटरच्या परिघात एकही CCTV कॅमेरा नव्हता आणि या घटनेला कोणीही प्रत्यक्षात पाहिले नव्हते. परिणामी 5 पथके तयार करण्यात आली. यात
एसओजी, पालत ठेवणारे पथक आणि कारवी व बहिलपूर पुरवाड पोलीस ठाणे येथील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या पथकांचे नेतृत्व एका सर्कल ऑफिसरने केले आणि एकूण सुमारे 80 पोलीस अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले. त्यांना दिलेले काम हे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखे कठीण होते. कोणत्याही परिस्थितीत त्या नराधमांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे हे त्यांचे ध्येय होते. पथकांनी आपापल्या भागात जाऊन तपास सुरू केला आणि त्या 3 किलोमीटरच्या क्षेत्राबाहेरील सुमारे 374 CCTV कॅमेऱ्यांमधील फुटेज बारीकाईने तपासले. त्याचवेळी पालत ठेवणाऱ्या पथकाने त्या परिसरात सक्रिय असलेल्या सुमारे 6,000 मोबाईल फोनची माहिती मिळवली आणि संभाव्य संशयितांची ओळख पटवण्यासाठी त्या क्रमांकाने छाननी सुरू केली. या प्रक्रियेतून संशयितांची यादी 58 जणांपर्यंत मर्यादित झाली. त्यानंतर प्रत्येकाची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. तपास पुढे सरकत असतानाच ती तरुणी शुद्धीवर आली आणि बोलण्याच्या स्थितीत आली. तो तरुण, ज्याचे वय 17 वर्षे होते, तर तरुणी 20 वर्षाची होती, तोही बोलू शकला. दोघेही विद्यार्थी होते आणि अत्यंत घाबरलेले व आदरलेले होते. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य पूर्णपणे समजत नव्हते. पोलिसांनी या पथकातील सदस्यांना त्यांना धीर दिला आणि काळजी करण्याचे कारण नाही, तसेच पोलीस त्यांच्या पाठीशी आहेत अशी खात्री दिली. त्या तरुणांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तेव्हा त्या 3 हल्लेखोरांच्या वयाबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी त्यांचे शारीरिक वर्णन केले. त्यांची शरीरयष्टी, केस, चेहऱ्याची ठेवण आणि बोलण्याची पद्धत याबद्दल माहिती दिली. त्यानंतर दिलेल्या तपशिलांच्या आधारे संशयितांचे रेखाचित्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी आसपासच्या सर्व गावांना भेट दिली आणि त्या 3 व्यक्तींबद्दल चौकशी केली. त्यांनी त्यांचे शारीरिक वर्णन, ओळख पटवणारी वैशिष्ट्ये, त्यांनी वापरलेली दुचाकी आणि त्यांच्या वागण्या बोलण्याच्या पद्धतींची माहिती दिली. ही माहिती दिल्यानंतर पोलीस सक्रिय झाले आणि गावकऱ्यांनीही त्यांना मदत करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या 80 अधिकाऱ्यांच्या पथकाची व्याप्ती लवकरच वाढली आणि त्यात शेकडो कर्मचारी सहभागी झाले. पोलिसांनी सुरुवातीला त्या गुन्हेगारांची माहिती देणाऱ्यास 25,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केले. नंतर ही रक्कम वाढवून सुमारे 50,000 रुपये करण्यात आली. अखेरीस CCTV फुटेजमध्ये ते तिघेजण एकाच मोटरसायकलवरून जाताना दिसले. त्यानंतर पोलिसांना काहीसा दिलासा मिळाला. त्याने तो फोटो मिळवून तो सर्वत्र प्रसारित केला, कारण संबंधित तरुण आणि तरुणीने दुजोरा दिला होता की हीच ती 3 माणसे होती ज्यांनी ती घटना घडवून आणली होती. त्यांची ओळख पडल्यावर असे समजले की ते शिवरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी होते. त्यापैकी एक होता जितेंद्र कुमार पटेल उर्फ भोलू, वय अंदाजे 25 वर्षे. तो कल्ला गावचा रहिवासी होता. त्याचा जवळचा मित्र विवेक पटेल रेवपूर गावचा आणि प्रवीण पटेल हा सुद्धा कल्ला गावचाच. हे इतर दोघे त्यात सामील होते. पोलिसांनी जेव्हा त्यांना गेले तेव्हा 25 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास झालेल्या चकमकीत मुख्य संशयित जितेंद्र कुमार पटेल उर्फ भोलू याच्या पायात गोळी लागली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच रात्री त्याच्या साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्या सर्वांची चौकशी करण्यात आली. मुख्य आरोपी जितेंद्रबद्दल सांगायचे तर त्याला एक भाऊ आणि 3 बहिणी होत्या. म्हणजेच आई वडिलांसह 5 भावंडांचे ते कुटुंब होते. दोन्ही भाऊ जितेंद्र आणि त्याचा भाऊ यापूर्वी बंगळुरूमध्ये राहत होते, जिथे ते हॉटेल्समध्ये विविध कामे करत असत. कालांतराने त्यांनी आपल्या गावी परत येऊन हॉटेल सुरू करण्याचा आणि तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांच्या मदतीने त्याने एक छोटे हॉटेल किंवा ढाबा सुरू केला आणि तो चालू लागला. मात्र त्याला एक सवय होती. ढाब्यावरील काम संपताच तो मित्रांसोबत बाहेर फिरायला आणि मौज-मजा करायला जात असे. ही कथा सुमारे 2 वर्षांपूर्वीची आहे आणि ती गावातील आरती पटेल नावाच्या तरुणीशी संबंधित आहे. त्यावेळी त्याने वय अंदाजे 22 वर्षे होते. एके दिवशी त्याने एका तरुणीकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि तिला सांगितले, आरती, मी तुझ्यावर प्रेम करतो. तिने त्याचा प्रस्ताव स्वीकारला आणि पुढे त्या दोघांचे लग्न झाले. त्यांना एक मुलंही झाले, जे त्यावेळी साधारण 5 महिन्यांचे होते. त्याच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चालले होते, तरीही तो रात्रीचा वेळ मित्रांसोबत फिरण्यात घालवत असे. त्याचे वडील त्याला वारंवार कामात रस घेण्याचा आणि कठोर परिश्रम करण्याचा सल्ला देत असत. मित्रांच्या संगतीत त्या जास्त वेळ न घालवण्यास सांगत, पण त्याने त्याकडे कधीच लक्ष दिले नाही. त्यानंतर 22 जुलै 2026 रोजी
ग्राहकांसाठी जेवण बनवण्याकरिता लागणारे साहित्य आणण्यासाठी तो हॉटेलमधून बाहेर पडला आणि सुमारे 6 किलोमीटर अंतरावर गेला. वाटेत त्याला त्याचे मित्र प्रवीण आणि विवेक भेटले. तिघेही एकाच मोटरसायकलवरून जात असताना त्यांनी एक बाईक दिसली. ती पाहून त्यांना वाटले की आसपास कोणतरी असावे. कदाचित त्यांनी यापूर्वी अशाच प्रकारच्या घटना पाहिल्या किंवा ऐकल्या असाव्यात. त्यांच्या मनात एक दुष्ट विचार आला आणि त्या बाईकच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवरून ते पुढे गेले. तिथे त्यांना एका टेकडीवर एक तरुण आणि तरुणी एकत्र बसलेले दिसले. वन अधिकारी असल्याचे भासवून ते त्या जोडप्याच्या जवळ गेले आणि त्यांना आलीपालीने त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. त्या जोडप्याने त्यांना थांबवण्यासाठी अर्थविनवण्या केल्या आणि प्रयत्नही केले, तरीही त्या नराधमांनी आपले कृत्य चालूच ठेवले. त्यांच्या या कृत्याची बातमी नंतर वर्तमानपत्रात ठळकपणे आली. केवळ त्या तरुणीला लक्ष्य करणे हाच त्यांचा एकमेव उद्देश होता. यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. समोरची व्यक्ती कोण आहे याने त्यांना काहीच फरक पडला नाही. त्या मुलीने मनापासून विनवणी केली, पण त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तरी मुख्य आरोपी जितेंद्र याने परिणामांचा विचार केला नाही. आता त्याची पत्नी आरती हिला उर्वरित आयुष्य एकटीने काढावे लागणार आहे. त्याचा 5 महिन्यांचा मुलगा कालांतराने आपल्या वडिलांची दुष्कृत्ये आणि ते तुरुंगात का आहेत हे जाणून घेईल. तेव्हा त्या मुलावर याचा काय परिणाम होईल याचा विचार करवत नाही. त्याचप्रमाणे त्या मुलीवर झालेल्या मानसिक आघाताचाही विचार करा. ती एक हुशार विद्यार्थिनी होती जी डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहत होती. नीट परीक्षेची तयारी करत होती. ती केवळ एका मित्राला भेटायला आली होती आणि ते सहज गप्पा मारत बसले होते. पुढे त्यांच्यावर ओढवणारे भयानक प्रसंगाची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. पोलिसांनी या गुन्हेगारांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील एकाच्या पायालाही गोळी लागली आहे. पोलिसांनी सांगितले आहे की आरोपपत्र त्वरित दाखल केले जाईल आणि न्यायालयात त्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. समाजासमोर एक उदाहरण प्रस्थापित करणे आणि अशा घृणास्पद कृत्ये करणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतात असा कडक संदेश देणे हा यामागेचा उद्देश आहे. यात काहीच शंका नाही की हे तिन्ही साथीदार त्यांचे उर्वरित आयुष्य किंवा किमान खूप मोठा काल तुरुंगातच घालवतील. मित्रांनो, ही घटना सांगण्यामागचा उद्देश कोणालाही अस्वस्थ करणे किंवा दुखावणे नसून त्याद्वारे जागरूकता निर्माण करणे आणि तुम्हाला सतर्क राहण्याचे आवाहन करणे आहे. धन्यवाद मित्रांनो, मी इथेच थांबतो. कृपया स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. जय हिंद, जय भारत.